मंडळी, आपण आजच्या व्हिडिओमध्ये एका अशा मुलीला भेटणार आहोत की जिचा मृत्यू होऊन तब्बल 57 वर्षे झाली. होय मंडळी, तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही. मंदा नावाची ती मुलगी, आणि त्या मुलीसोबत नेमकं असं काही घडलेलं होतं की आजही ती मुलगी त्या लोकांना भेटते. तिचं अस्तित्व जाणवतंय, तिचा वावर जाणवतोय. होय मंडळी, ती मुलगी मरण पावून तब्बल 57 वर्षे झाली, आणि मरण पावलेली ती मुलगी आजही लोकांना प्रत्यक्षपणे दिसते. चला त्या मुलीला भेटूया आज आपण या स्टोरीच्या माध्यमातून. नेमकं घडलं काय होतं तर चला मंडळी, जास्त वेळ न घेता लगेच ही स्टोरी तुम्हाला सांगायला सुरुवात करतो. आणि या कथेच्या आरंभालाच तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. चला मंडळी, ही कथा, ही स्टोरी तुम्हाला सांगायला सुरुवात करतो. मंदा नावाची अवघ्या 22 वर्षाची सुंदर तरुण अशी देखणी मुलगी, हरणीसारखे अगदी पाणीदार डोळे, अगदी तिचं वर्णन शब्दामध्ये करता येणार नाही. आणि नुकतंच अगदी तिचं लग्न झालेलं होतं. अवघेच तिच्या लग्नाला 10 ते 12 दिवस झाले असतील, आणि एका कस्टम अधिकाऱ्यासोबत तिचं लग्न झालेलं होतं. थोडक्यातच काय तर अगदी हळदीच्या अंगाची ती तरुण मुलगी, हळदीच्या अंगाची ती नवरी, आणि मुंबईमध्ये एका रेल्वेच्या डब्यामधून ती निघालेली. एका कॉलेजमध्ये ती शिक्षण घेत होती. रात्रीचे 10 ते 10:30 वाजलेले होते, आणि त्या ठिकाणी कल्याणच्या त्या स्टेशनवरती त्या रेल्वेच्या डब्यामध्ये ती चढली. आणि त्यावेळी महिलांसाठी स्वतंत्र असा डब्बा होता, स्वतंत्र डबे होते, आणि प्रथम श्रेणीच्या त्या महिलांच्या डब्यामध्ये ती मंदा चढली. एका खिडकीजवळ उजव्या बाजूला आपल्या हातामध्ये पुस्तक धरून ते पुस्तक वाचत शांतपणे बसलेली. रात्रीच्या त्या काळ्याकुट्ट अंधारामध्ये मंद अशी प्रकाशाची झोत आतमध्ये येत होती. मंद असा वारा सुटलेला होता, आणि या सगळ्या काही वातावरणामध्ये, शांत शीतल मंद अशा वातावरणामध्ये ती मंदा मात्र आपलं पुस्तक वाचत बसलेली होती. मंडळी, असं काय त्या मंदासोबत घडलं त्या डब्यामध्ये त्या रात्री की अक्षरशः अंगावरती सांगत असताना सुद्धा काटा फुटतोय. परंतु मंडळी, त्याचा परिणाम असा झाला की त्या मंदाचा अतृप्त आत्मा मात्र तिथंच भरकटत राहिला. कालांतराने असं म्हणतात की त्या रेल्वेचा तो डब्बा सुद्धा शासनाने काढून टाकला. परंतु अनेक प्रवाशांना असे काही अनुभव आले की त्या डब्यामध्ये किंवा त्या रेल्वेमध्ये त्या ठिकाणी ती मंदा पाटणकर त्यांना असल्याचा भास झाला. आता नेमकं होतंय काय, घडतंय काय लोकांसोबत, आणि लोकांचे काय विचार, लोकांचे काय अनुभव आले ते तुम्हाला लगेच सांगतो. आता त्या रात्री नेमकं घडलं काय मंडळी. तारीख आहे 13 डिसेंबर 1969. वार होता शनिवार, आणि या शनिवारच्या दिवशी संध्याकाळचं ती मंदा एकटीच आपल्या ट्रेनने प्रवास करण्यासाठी निघाली होती. आता रात्रीच्या 10 ते 10:30 वाजलेल्या होत्या, आणि त्या ठिकाणी स्टेशनवरून ती रेल्वेमध्ये बसली. प्रथम श्रेणीच्या त्या महिलांच्या स्वतंत्र डब्यामध्ये बसली. खरं तर इतक्या रात्रीचं त्या काळामध्ये महिला वगैरे जास्त प्रवास करीत नव्हत्या, आणि एवढ्या उशिरानं ती त्या महिलांच्या डब्यामध्ये गेल्यामुळे इतर कोणीही महिला नव्हत्या. ती एकटीच आपलं त्या उजव्या बाजूची ती खिडकीची जागा पकडते, आणि त्या ठिकाणी आपलं पुस्तक धरून वाचत बसते. परंतु मात्र मंडळी, मुंब्राच्या स्टेशनवरून 3 माणसं त्या रेल्वेमध्ये लूटमारीच्या हिशोबाने चढलेली असतात. काहीतरी लूटमार करायचे, महिलांच्या गळ्यामध्ये अंगावरती असणारे दागिने ओरबडायचे, आणि याच्यासाठी ती 3 माणसं चढलेली होती. आता ती 3 माणसं कोणतेही तुम्हाला नावासकट सांगतो, परंतु पुढे नेमकं काय घडतं तुम्ही फक्त ऐका. माऊली, त्यामध्ये त्या ज्या मंदाताई आहेत, तर त्या मंदाताई आपले पुस्तक वाचत बसलेल्या होत्या, आणि तेवढ्यातच ते 3 लोक त्या ठिकाणी चढतात, आणि मंडळी तिच्यावरती मात्र ते झडप घालतात. अक्षरशः तिच्या अंगावरचे दागिने वगैरे ओरबाडायचा प्रयत्न करतात, आणि धारदार चाकूने तिला संपवायचा प्रयत्न करतात. परंतु इतक्या तरुण मुलीचा तो आत्मा त्या सुंदर असणाऱ्या त्या देहाला लगेच सोडून मंडळी कसा जाईल. ती तडफड करू लागली, स्वतःला वाचवण्यासाठी आरडाओरडा करू लागली, परंतु सगळं काही व्यर्थ झालं. त्या नाराधामाने तिला उचललं आणि त्या डब्यामधून बाहेर फेकून दिलं. मंडळी, त्याच ठिकाणी ती गतप्राण झाली. परंतु नंतर मात्र तिच्या ओरडण्याच्या वगैरे आवाजामुळे सावध झालेले आजूबाजूचे ते शेजारच्या डब्यातील वगैरे लोक पळत येऊ लागले, आणि तेवढ्यातच हे जे 3 नराधम होते, 3 जी लोक होती, त्यांनी त्या डब्यामधून उडी टाकून पळ काढला. आता मंडळी, ते लोक आले, बघतायत तर काय, काहीतरी रक्ताचे शिंतोडे त्या डब्यामध्ये पडलेले, 1-2 हातरुमाल पडलेले होते, आणि नक्कीच काहीतरी विचित्र आणि वेगळं घडले असा लोकांना संशय आला.
मग त्याच ठिकाणी ही जी गोष्ट आहे ही पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचते. पोलीस त्या ठिकाणी येतात. तो जो मंदा पाटणकरचा मृतदेह आहे तर तो ते बघतात आणि पुढील तपासासाठी लागतात. आता मंडळी, त्या ठिकाणी रक्ताने माखलेले 2 हातरुमाल त्यांना त्या डब्यामध्ये सापडतात आणि याच्यावरून मात्र पोलिसांना तपास करणं सोपं जातं. मंडळी, डॉग स्क्वॉड नावाचा एक प्रकार आहे पोलीस प्रशासनामध्ये आपल्याकडे. गुन्हेगाराला पकडण्यासाठी वापरला जातो. काही विशिष्ट प्रशिक्षण दिलेले कुत्रे असतात, विशिष्ट प्रजातीचे ते कुत्रे असतात आणि त्यांना लगेच गुन्हेगार शोधता येतात. तर हे जे रक्ताने माखलेले जे हातरुमाल सापडले होते याचा वास त्या डॉग स्क्वॉडमध्ये असणाऱ्या एका राणी नावाच्या कुत्रीला देण्यात येतो आणि ती कुत्री मात्र या आरोपींना शोधायसाठी बाहेर पडते. मंडळी, एक ठिकाणी दिवा म्हणून एक परिसर आहे बघा मुंबईमध्ये, आणि त्याच ठिकाणी एका कठड्यावरती हे आरोपी झोपलेले असतात. आता हे तिन्ही आरोपी त्या पोलिसांना सापडतात. आता त्या आरोपींची नावं लगेच तुम्हाला सांगतोय. मंडळी, ही जी घटना आहे, ही जी खुनाची घटना आहे किंवा ही जी अत्यंत वाईट अशा पद्धतीची ही घटना आहे, हा फक्त केवळ गुन्हा नाही तर याच्यामधून अनेक पुढे चर्चांना असा उधाण आला की त्या ठिकाणी आजही ती मंदा पाटणकर आहे असं लोकांना जाणवू लागलं. आजही अमावस्येच्या वगैरे रात्रीचं ती लोकांना दिसते. ती ओरडल्याचा किंचाळल्याचा आवाज येतोय. एकांतामध्ये जर एखादा प्रवासी असेल, आजूबाजूला कोणी नसेल, तर ती पांढऱ्या शुभ्र पोशाखामध्ये समोर येते आणि डोळ्यामध्ये डोळे घालून बघायचा प्रयत्न करते, घाबरवायचा प्रयत्न करते. परंतु तिने आजपर्यंत कोणाला अशी इजा वगैरे हानी पोचवलेली नाही. आता नेमकं घडलं काय तुम्हाला सांगतोय. ती जी स्टोरी आहे ही तुम्हाला सांगतोय, ही 57 वर्ष जुनी आहे आणि त्यावेळी मात्र पोलिसांनी त्या 3 आरोपींना पकडलं. आता त्या आरोपींची नावं आहेत, एकाचं नाव आहे अनंत म्हात्रे आणि दुसरा सखाराम नावाचा एक आरोपी आहे आणि एकाचं नाव आहे नामदेव भगत. असे हे तिघे जण हे त्यांना त्या ठिकाणी एका कठड्यावरती झोपलेले सापडले. पोलिसांनी त्यांना पकडलं, त्यांच्या पद्धतीने योग्य तो तपास केला आणि कायद्याच्या दावणीला ते आरोपी बांधून टाकले. त्यांना जी काही शिक्षा भेटली असेल त्याच्यावरती आपल्याला जास्त काय बोलायचं नाही, परंतु विषय येतो इथं की असे जे गुन्हे आहेत हे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये लाखो घडलेले असतील, सध्याही घडत आहेत, परंतु हा विषय इतका चर्चेमध्ये का आहे तर ती जी मंदा पाटणकर आहे तिचं भूत आजही लोकांना दिसतंय असा काही लोकांचा दावा आहे. आता घडलं काय हे आता थोडक्यात तुम्हाला सांगितलं. कशा पद्धतीने त्या रेल्वेच्या डब्यामध्ये त्या मंदा नावाच्या त्या मुलीसोबत असा काही विकृत प्रसंग घडला, अक्षरशः अंगावरती काटा आणणारी ही जी स्टोरी आहे. आता ही जास्त रंजकपणे तुम्हाला किंवा जास्त रंगवून तुम्हाला सांगत नाही, कारण ही खरं तर दुःखद आणि वाईट स्टोरी आहे. परंतु नेमकं याच्यामधून पुढं काय नेमकं काय घडलंय ते तुम्हाला सांगतो की त्याच्यानंतर काही लोकांना असे अनुभव आले की त्या स्टेशनमध्ये किंवा त्या रेल्वेच्या त्या डब्यामध्ये काहीतरी किंचाळल्याचा आवाज आला. कोणीतरी एखादा जर प्रवासी प्रवास करत असेल तर रात्रीच्या मंद त्या छोट्याशा दिसणाऱ्या त्या उजेडामध्ये त्या ठिकाणी कोणीतरी पांढऱ्या पोशाखामधली ती मुलगी समोर आली आणि डोळ्यात डोळे घालून बघायचा प्रयत्न करते. मग हा त्या लोकांना झालेला भास असेल किंवा सतत ती जी घटना आहे ती लोकांच्या मनामधून जात नसल्यामुळं त्या ठिकाणी तसे काही लोकांना आभास होत असतील का, किंवा जे काही असेल तो थोडासा मुद्दा बाजूला सोडूयात. परंतु असंही म्हटलं जातं की प्रवाशांना असे अनुभव येऊ लागल्यामुळे तो जो रेल्वेचा डबा आहे, ज्या डब्यामध्ये मंदा पाटणकर सोबत त्या मुलीसोबत असं काय घडलेलं होतं की तो डब्बाच शासनानं काढून टाकला. परंतु नंतरही काही लोकांना तसे काही अनुभव आलेत. मंडळी, मंदा पाटणकर नावाच्या त्या मुलीसोबत त्या रेल्वेच्या डब्यामध्ये रात्री घडलेली ती जी घटना आहे, जी स्टोरी मी तुम्हाला सांगितली ती एकदम खरी आणि सत्य आहे. परंतु ती घटना खरी असली तरी तिच्या मृत्यूनंतर मात्र तिच्या त्या अतृप्त आत्म्याच्या ज्या चर्चा आहेत याची मात्र सत्यता आपण पडताळलेली नाही. याच्यामध्ये नेमकं सत्य काय, तथ्य काय, असत्य काय याची चाचपणी आपण केलेली नाही. मंडळी, मी किंवा आपलं चॅनल या अफवांची मात्र पुष्टी करत नाही. तरीही एक चर्चेचा भाग म्हणून हा विषय आज आपण समोर घेतलेला आहे. मंडळी, तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की एखाद्या विशिष्ट घरामध्ये किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी काहीतरी पूर्वी वेगळीच काहीतरी घटना घडलेली असते आणि आजही त्या ठिकाणी जायला लोक दबकतात. अहो, रात्रीचं काय, दिवसासुद्धा त्या ठिकाणी जायला लोक घाबरतात की या घरामध्ये असा काही विषय घडलेला होता,
या घरामध्ये या मुलीनं आत्महत्या केली होती किंवा या घरामध्ये असा काही खून घडलेला होता, खून झालेला होता आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी लोक जायला घाबरतात. ही जागा ही जी जागा आहे ही भुताटकीची जागा आहे, ही असं लोक दबक्या आवाजामध्ये बोलतात. तर मंडळी असा काय विषय असतो का? खर तर विज्ञान याला मान्यता देत नाही, परंतु काही माणसं अशी बोलतात किंवा जुनी लोक जी आहे अशी बोलतात की माणूस मृत्यू पावतो परंतु त्याचा आत्मा हा अमर असतो. आणि होय मंडळी, हे एकदम सत्य असू शकतं की माणूस मरण पावला तरी त्याचा मात्र आत्मा हा अमर असतो. मग अशा पद्धतीने जर दुर्दैवी वाईट घटना एखाद्या सोबत घडली असेल तर मात्र त्याचा आत्मा इतरत्र भरकटत राहील. आणि विशेषतः ज्यांना तरुण वयामध्ये असा अकस्मात काहीतरी मृत्यू आलेला आहे त्यांना मात्र त्यांचा आत्मा इथून सहजासहजी पाय काढायला तयार होत नाही. म्हणजे तो आत्मा हे जग सोडायला तयार होत नाही, हा मृत्यूलोक तो सोडायला तयार होत नाही. आणि याच्यामधूनच एक नवीन संकल्पना जन्म घेते आणि ती संकल्पना म्हणजे भूत. होय मंडळी, भूत. भूत म्हणजे काय तर एखादा माणूस काही कारणांमुळे मरण पावल्यानंतर त्याचा जो आत्मा आहे त्या आत्म्याला पुढची सद्गती न मिळाल्यास तो आत्मा इथंच या सभोवताली वातावरणामध्ये गुरफटत राहतो. तो आत्मा इथून काढता पाय घेत नाही आणि त्याचा वावर इथालच्या या लोकांना जाणवतो. त्यालाच आपण भूत असं बोलतो. तर अशाच पद्धतीची ही अगदी गूढ असणारी ती मुंबईमध्ये चर्चेत असणारी एक फेमस स्टोरी आहे मंदा पाटणकर. आणि होय मंडळी, मंदा पाटणकर हे सहजासहजी न विसरता येणारं नाव. अहो 57-58 वर्षे होत आली परंतु मुंबईकर हे नाव विसरले नाहीत. मंदा पाटणकर हे एक अविस्मरणीय नाव.